नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपण घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये खूप झटपट म्हणजे अगदी 10 मिनिटात तयार होईल अशी आणि खूप टेस्टी, खमंग, कुरकुरीत अशी गव्हाच्या पिठापासून नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हा 200 ml चा कप आहे. तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीने याचं प्रमाण घेऊ शकता. पदार्थ छान असा कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव कप एवढा बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर मी इथे 4-5 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर मी इथे भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे. आता आपण यामध्ये मसाले घालूया. मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद. आता यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे, पण ती अजिबात तिखट नाही आहे, त्यामुळे मी यामध्ये पाव चमचा लाल तिखट सुद्धा घातलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 3 टेबलस्पून दही घालायचं आहे. दह्यामुळे हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो आतून सॉफ्ट आणि जाळीदार होतो. आता हे सगळं आपण अगोदर थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं एक छान असं घट्टसर बॅटर बनवायचं आहे. आपण जसं भज्याचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला याचं पीठ भिजवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला यामध्ये एकदम पाणी घालायचं नाही आहे, तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता. तर आता तयार झालेलं हे बॅटर आपल्याला रवा भिजण्यासाठी फक्त 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनटानंतर आपल्याला याला लगेचच बनवायला घ्यायचं आहे. तर 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी बघू शकता. पहिल्यापेक्षा अगदी थोडंसं म्हणजे किंचित हे घट्ट झालेलं आहे. म्हणजे इथे यामध्ये आपण घातलेला जो रवा आहे तो छान असा भिजलेला आहे. तर आता इथे मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे लो टू मीडियम फ्लेमवर आणि यामध्ये आपल्याला हे बॅटर घालायचं आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच मोठं बनवू शकता किंवा पॅनकेक सारखे अशा पद्धतीने छोटे छोटे सुद्धा बनवू शकता. तर इथे मी पॅनमध्ये बसतील एवढे म्हणजेच 3 ठिकाणी हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर आपण याला तळून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता हे मस्त छान असं फुगलेलं आहे आणि सुरुवातीचे 2-3 मिनटं आपल्याला याला पलटायचं नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने छान असा याला सोनेरी रंग येईपर्यंत किंवा दोन्ही बाजूने मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपण याला तळून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही बाजूने मस्त असं हे छान कुरकुरीत झालेलं आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. बघताच वाटतंय ना खावंसं. तर आता हे आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने सगळे तळून घेऊया. तर आता यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळंच घातलेलं आहे, त्यामुळे हे आपण असंच गरम गरम खाऊ शकतो किंवा मग तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप भारी लागतात. तर आजची ही साधी, सोपी आणि खमंग रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी बोलीस किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या, खमंग, कुरकुरीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.